माझ्या देशातल्या गोर गरीब जनतेचं आरक्षण मागासवर्गीय असतील, एसटी असतील, एनटी असतील, एनटी ड असतील का ओबीसी असतील, हे तोंडाचा घास किंवा त्यांचं भविष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर अशाला त्याची जीभ छाटा करता मी बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रसिद्धीसाठी आपला हे स्टेटमेंट करणे. ज्या वेळा या देशाचं आरक्षण संपवण्याची भाषा केली जाते आणि तो व्यक्तीचा व्हिडिओ तुम्ही सगळे लोक पाहता आणि त्याला मी उत्तर देतो, तुम्हाला ती प्रसिद्धी वाटते? तुम्हाला त्याच्यामध्ये काही तुम्हाला तळमळ वाटत नाही? त्याच्यामध्ये काही आत्मीयता वाटत नाही की तमाम राज्यात देशातल्या मागासवर्गीयांचं आरक्षण हिसकून घ्यायचं, आदिवासीचं हिसकून घ्यायचं, ओबीसी हिसकून घ्यायचं, मराठा धनगरांना मिळूच द्यायचं नाही आणि आरक्षण संपवण्याची भाषा करायची? त्यानंतर राहुल गांधीने असं म्हटलंय, जाहीर करणारे मी संवेदनशील माणूस आहे म्हणून केलं. राहुल गांधीने त्यानंतर असं म्हटलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि मला 50% पेक्षा आमच्या सरकारला आम्ही आरक्षण वाढवून दिलं. आरक्षणाची ते जे म्हणतात की माझा विपर्यास नाहीये, त्यांची बळमळ बाहेर आली. जे पोटात होतं ते होटात आलं. त्याच्यामुळे त्यांनी आता किती खुलासे दिले तर उपयोग नाही. राज्यातलं आणि केंद्रातील सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे का? केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे का? 100% जे रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलेले ते टिकवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करून राहिलेलं आहे. उलट ज्या पिछडलेल्या जाती आहेत त्यांना देखील कोणाच्या रिझर्वेशनला धक्का न लावता अधिकचं आरक्षण बाकीच्यांना कसं देता येईल हे देखील प्रयत्न दोन्ही सरकारचे आहेत. येणाऱ्या विधानसभामध्ये नेहरू विरुद्ध नेहरू राहणार आहे का? आता मला वाटतं जनता हुशार झालेली आहे. यांनी कितीही फेक निगेटिव्ह तयार करायचा, नेगेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला तरी आता लोकांच्या समोर डेव्हलपमेंट आहे, लोकांच्या समोर सगळं दिसतंय. त्याच्यामुळे या विधानसभेत तरी काँग्रेसला कोणी बळी पडणार नाही, महाराष्ट्राने बळी पडणार नाही.